नमस्कार. जेव्हा आयुष्य थकवतं, प्रश्न छळतात आणि रस्ता अंधारलेला वाटतो, तेव्हा संतांचे एखादे वचन सुद्धा लाखमोलाचा प्रकाश देऊन जाते. आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक प्रेरणा ठरेल. विचारांची खोली उमजण्यासाठी हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक पायी प्रवास नाही, तर तो आत्म्याचा परमात्म्याशी होणारा महासंगम आहे. चला तर मग संत सेना महाराजांच्या शब्दांतून पंढरीच्या या अद्भुत सुखाचा अनुभव घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात संत सेना महाराज एका परमभक्ताची आणि वारकऱ्याची अवस्था वर्णन करतात. पंढरपूरच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल मनाला एक विलक्षण शांती देत असते. जेव्हा आपण पंढरीच्या वेशीवर पोहोचतो तेव्हा आपला सर्व शीण कुठल्या कुठे पळून जातो. प्रत्यक्ष मंदिरात जाऊन आपण सावळ्या विठ्ठलाचे म्हणजेच त्या केशवाचे दर्शन घेतो, तेव्हा मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असतो. तिथे डोळे भरून येतात आणि जीव पूर्णपणे तृप्त होतो. हा असा आनंद आहे जो मिळवण्यासाठी आत्मा अनेक जन्म वाट पाहत असतो आणि विठ्ठलाला पाहता क्षणीच तो आनंद जीवाला प्राप्त होतो. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून संत सेना महाराज आपल्याला समतेचा आणि एकोप्याचा मोठा संदेश देतात. पंढरी हे असे ठिकाण आहे जिथे राजा आणि रंक एकाच रांगेत उभे असतात. समाजातील सर्व भेदाभेद विसरून जेव्हा माणसे एकत्र येतात तेव्हा तिथे मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो. वैयक्तिक स्वार्थ सोडून आपण जेव्हा समाजाच्या आनंदात आपला आनंद मानतो तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवाला समाधान मिळते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट घेऊया. गावात पाण्याचा थेंब नव्हता आणि लोकांमध्ये जातीपातीवरून मोठे गट पडले होते. पण जेव्हा गावाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली तेव्हा एक दिवस संपूर्ण गाव एकत्र आले. श्रीमंत जमीनदाराने आपली जमीन दिली आणि गरीब मजुरांनी आपले श्रम दिले. सर्वांनी एकत्र मिळून गावात एक मोठा तलाव खोदला. त्या दिवशी तलावाचे काम पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांनी कोणत्याही रांगेचा किंवा जातीचा विचार न करता एकाच पंक्तीत बसून जेवण केले. तो जो आनंद होता तोच पंढरीला गेल्यावर मिळणारा आनंद आहे. सर्व भेदाभेद विसरून एकत्र येण्यात जे सुख आहे ते इतर कशातच नाही. दुसरा चरण, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे. भावार्थ विश्लेषण. आपण जगातल्या अनेक सुंदर जागा पाहतो, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देतो, पण सेना महाराज अगदी ठामपणे सांगतात की विठ्ठल दर्शनात जे अथांग सुख दडलेले आहे त्याला या तिन्ही लोकात कोणतीच उपमा देता येणार नाही. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांत शोधूनही पंढरीच्या आनंदाची सर इतर कोणत्याही गोष्टीला नाही. इतर तीर्थक्षेत्री कदाचित मन शांत होईल, पण पंढरपुरात जे आत्मिक समाधान मिळते, जे भरभरून प्रेम मिळते, ते जगात दुसरीकडे कुठेच मिळत नाही. हे सुख अद्वितीय आणि अतुलनीय असेच आहे. सामाजिक संदेश. माणूस नेहमी सुख आणि शांती शोधण्यासाठी बाहेर भटकत असतो. आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक वस्तू मिळवतो, पण खरी शांती तिथे नसते. संत सेना महाराज सांगतात की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात जे समाधान आहे त्याला जगात कोणतीही उपमा नाही. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यातच खरी शांती दडलेली आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या शहरातील एका अत्यंत श्रीमंत उद्योजकाचे उदाहरण घेऊया. पैसा, संपत्ती, गाड्या, बंगले सगळे काही त्यांच्याकडे होते. शांती शोधण्यासाठी त्यांनी जगातील अनेक देशांचे दौरे केले, अनेक महागड्या रिसॉर्ट्समध्ये ते राहिले, पण त्यांना रात्रीची शांत झोप लागत नसे. एकदा ते त्यांच्या कंपनीच्या जवळ असलेल्या एका गरीब वस्तीत गेले. तिथे त्यांनी एका कुपोषित मुलाला पाहिले. त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला आणि त्या वस्तीतील सर्व मुलांच्या शिक्षणाची आणि जेवणाची जबाबदारी उचलली. जेव्हा ती मुले स्वच्छ कपडे घालून शाळेत जाऊ लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तेव्हा त्या उद्योजकाला जी शांत झोप लागली ती जगातल्या कोणत्याही मोठ्या दौऱ्यात मिळाली नव्हती. हेच ते सुख ज्याला त्रिभुवनात उपमा नाही. तिसरा चरण, ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे. भावार्थ विश्लेषण. आता महाराज आपल्याला पंढरीच्या वाटेवरचे एक जिवंत आणि चैतन्यमय चित्र डोळ्यांसमोर उभे करून दाखवतात. चंद्रभागेच्या वाळवंटात दुमदुमणारा तो ज्ञानोबा तुकारामांचा अखंड गजर, आकाशाला भिडणाऱ्या त्या भगव्या पताका आणि विठ्ठलाच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेले ते निष्काम वारकरी, हे दृश्य जगात आणखी कुठे पाहायला मिळेल बरं? असा भक्तिभाव, असा टाळ मृदंगाचा नाद आणि असा निस्सीम भक्तांचा मेळा इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. हा वैष्णवांचा मेळा म्हणजे साक्षात पंढरीत अवतरलेला स्वर्गच आहे. सामाजिक संदेश. या चरणात सामूहिक शक्तीचे आणि सकारात्मकतेचे महत्त्व सांगितले आहे. जेव्हा एखादा समाज चांगल्या कामासाठी एकत्र येतो आणि एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करतो तेव्हा ती शक्ती प्रचंड मोठी असते. चांगल्या विचारांचा प्रसार करणे आणि समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध संघटित होऊन उभे राहणे हा यामागचा खरा संदेश आहे.
वास्तविक जीवनातील उदाहरण आपल्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली आहेत. एका गावात जेव्हा श्रमदानाची हाक दिली गेली तेव्हा गावातील लहान मुले, तरुण, वृद्ध आणि महिला सगळेच हातात खोरे आणि पाटी घेऊन घराबाहेर पडले. कुणी माती उचलायचे, कुणी दगड फोडायचे आणि हे सर्व करताना ते लोकगीते म्हणत होते. संपूर्ण गाव जणू एकाच तालावर काम करत होते. सगळ्यांच्या मनात एकच ध्येय होते की आपले गाव पाणीदार करायचे आहे. तो जो एकजुटीचा आणि उत्साहाचा आवाज होता तीच खऱ्या अर्थाने समाजाची ताकद होती. अशी संघटित शक्ती जगात दुसरे कोणतेही मोठे कार्य पूर्ण करू शकते. चौथा चरण. ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक. ऐसा वेणुनादी काला दावा. भावार्थ विश्लेषण. पंढरपूरचा महिमा फक्त विठ्ठलापुरता मर्यादित नाही, तर तो तिथल्या कणाकणात भरलेला आहे. भक्तांचे सारे पाप धुवून काढणारी, ती संथ वाहणारी चंद्रभागा माता आणि जिच्या तीरावर मातृपितृ भक्तीचा सर्वोच्च आदर्श उभा करणारा तो भक्त पुंडलिक हे केवळ पंढरीतच शक्य आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी काल्याचा प्रसाद खाताना जो वेणूचा नाद ऐकू येतो, जो आनंद मिळतो, तो शब्दातीत आहे. हे सगळं इतकं अलौकिक आहे की असं भक्तिमय आणि पवित्र दृश्य शोधूनही इतरत्र कुठे सापडणार नाही. सामाजिक संदेश. पुंडलिक हे मातृपितृ भक्तीचे आणि सेवेचे प्रतीक आहे, तर चंद्रभागा ही निसर्गाचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. तसेच काला म्हणजे सर्वांनी मिळून वाटून खाणे. हा चरण आपल्याला शिकवतो की आपण आपल्या आईवडिलांची, ज्येष्ठांची सेवा केली पाहिजे, निसर्गाचा आदर केला पाहिजे आणि आपल्याकडे जे काही आहे ते समाजातील इतर गरजूंना वाटून दिले पाहिजे. संपत्ती आणि संसाधनांचे समान वाटप हा यामागचा विचार आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका तरुण शेतकऱ्याचे आपण उदाहरण घेऊ. त्याचे आईवडील खूप आजारी होते. त्याने मोठ्या शहरात नोकरीला जाण्याऐवजी गावातच राहून त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्याने पाहिले की गावातील इतर लहान शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्याने आपल्या शेतातील विहिरीचे पाणी शेजाऱ्यांना वाटायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने गावात सेंद्रिय शेतीचा एक गट स्थापन केला. सगळे शेतकरी एकत्र मिळून खते बनवू लागले आणि पिकवलेला माल एकत्र विकू लागले. जो नफा मिळायचा तो सर्वजण समान वाटून घेत असत. हाच तो खरा काला. आपल्या कुटुंबाची सेवा करत करत संपूर्ण गावाला एकत्र बांधून ठेवणारा हा तरुण म्हणजे आजच्या काळातील खरा पुंडलिक आहे. पाचवा चरण. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर. ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, सर्वात शेवटी महाराज त्या सावळ्या परब्रह्माचे अत्यंत विलोभनीय रूप आपल्यासमोर मांडतात. आपल्या भक्तांसाठी तब्बल 28 युगे एका छोट्याशा विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून वाट पाहणारा असा देव तुम्ही जगात कुठेही पाहिला आहे का? असा समचरण उभा असलेला, भक्तांसाठी एवढा कष्ट घेणारा आणि तरीही चेहऱ्यावर एक सुंदर हास्य धारण करणारा असा देव आणि असे रूप या संपूर्ण विश्वात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही, असा महाराजांचा ठाम निर्धार आहे. सामाजिक संदेश. विटेवर उभे राहणे म्हणजे जमिनीशी आणि आपल्या मुळांशी जोडलेले राहणे. कितीही मोठे झाले तरी आपला अहंकार बाजूला ठेवून संयमाने आणि स्थिर बुद्धीने समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर असणे. कमरेवर हात ठेवून उभे राहणे म्हणजे अत्यंत कठीण प्रसंगातही न डगमगता धैर्याने उभे राहणे आणि सर्वांना आधार देणे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकाऱ्याचे उदाहरण पाहूया. हा अधिकारी अत्यंत उच्च पदावर होता. त्याला अनेक मोठे अधिकार होते, पण तरीही तो अधिकारी आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाशी अतिशय आदराने वागायचा. एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सलग अनेक दिवस झोप न घेता हा अधिकारी चिखलात आणि पावसात उभा राहून लोकांचे प्राण वाचवत होता. त्याच्या पदाचा कोणताही गर्व त्याच्या वागण्यात नव्हता. लोकांचे प्रश्न ऐकताना त्याचा संयम कधीच सुटला नाही. सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय घट्ट रोवून समाजासाठी अखंड उभा असलेला हा अधिकारी आपल्याला खऱ्या अर्थाने कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवतो. सहावा चरण. सेना म्हणे खूण सांगितली संती. यापरती विश्रांती न मिळे जीवा. भावार्थ विश्लेषण. या संपूर्ण प्रवासाचा आणि अभंगाचा गोड शेवट करताना संत सेना महाराज म्हणतात की संतांनी आपल्याला जगण्याची एक खूप मोठी आणि सोपी खूण सांगितली आहे. तो मार्ग म्हणजे विठ्ठलाची भक्ती. या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांवर डोके ठेवल्यावर जी परमशांती मिळते, जी विश्रांती मिळते, ती जगातल्या कोणत्याही गोष्टीतून मिळू शकत नाही. माणसाच्या जीवाची खऱ्या अर्थानं तृप्ती आणि अंतिम विश्रांती फक्त आणि फक्त पंढरीनाथाच्या चरणीच आहे. सामाजिक संदेश. संतांनी सांगितलेला हा मार्ग म्हणजे नीतिमत्तेचा, प्रामाणिकपणाचा आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग आहे. आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपण किती बँक बॅलन्स कमवला यापेक्षा आपण किती लोकांचे अश्रू पुसले यावर आपल्याला खरी विश्रांती आणि शांती मिळते. चांगल्या कर्मांची शिदोरीच माणसाला आयुष्याच्या संध्याकाळी शांतता देते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका निवृत्त शिक्षकाचे उदाहरण घेऊया. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ मुलांना पुस्तकी ज्ञान देण्यावर नाही, तर त्यांना चांगले नागरिक बनवण्यावर खर्च केले. अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांनी स्वतः भरली. आज ते शिक्षक वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती नाही,
पण जेव्हा त्यांचा एखादा विद्यार्थी आज मोठा डॉक्टर किंवा अभियंता बनून त्यांच्या घरी येतो आणि त्यांच्या पाया पडतो, तेव्हा त्या शिक्षकांच्या डोळ्यात जे समाधान असते ते खूप मोठे असते. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना कोणतीही चिंता नाही किंवा कसलीही भीती नाही. त्यांनी पेरलेले संस्कार आज मोठे वृक्ष बनून समाजाला सावली देत आहेत. ही जाणीवच त्यांना जीवनातील सर्वोच्च शांती आणि विश्रांती देते. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण पिढीकडे प्रचंड ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि गगनाला गवसणी घालण्याची ओढ आहे. संत सेना महाराजांचा हा अभंग तरुणांना आयुष्यातल्या खऱ्या यशाची, शांततेची आणि समाधानाची योग्य दिशा दाखवतो. तरुणपणी आपण अनेक बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधत असतो. पैसा मिळवणे, करिअरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणे आणि समाजात एक मोठी ओळख निर्माण करणे हे ध्येय असते. हे सर्व आवश्यक असले तरी सेना महाराज सांगतात की खरा आनंद हा आतून मिळतो. जेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावाशी, आपल्या अंतर्मनाशी आणि आपल्या मुळांशी जोडले जातो, तेव्हा जे समाधान मिळते त्याची तुलना कोणत्याही भौतिक यशाशी होऊ शकत नाही. आपली आवड जपून काम करणे हीच तरुणांची खरी पंढरी आहे. पांडुरंग विटेवर दोन्ही हात कटेवर ठेवून युगांचे युग उभा आहे. तरुणांसाठी हा एक अत्यंत मोठा ध्येयवाद आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, अपेक्षित यश लगेच मिळाले नाही तरी आपल्या ध्येयावर विटेसारखे ठाम उभे राहणे आणि मन शांत ठेवणे आवश्यक आहे. ही वैचारिक स्थिरता आणि संयम तरुणांना कोणत्याही कठीण परिस्थितीशी लढण्याची प्रचंड ताकद देतो. वारकरी संप्रदायात कोणीही लहान किंवा मोठा नसतो. प्रत्येक वारकरी दुसऱ्याच्या पाया पडतो. तरुणांनी यातून हा अत्यंत महत्त्वाचा गुण घेतला पाहिजे. आपण कितीही मोठे झालो, उच्च शिक्षण घेतले किंवा परदेशात गेलो तरी माणसामधील माणुसकी आणि नम्रता कधीही सोडू नये. अहंकार बाजूला ठेवून सर्वांशी समानतेने वागणे हेच खऱ्या समृद्ध आणि यशस्वी व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. अभंगात वेणुनादाचा आणि भजनाचा उल्लेख आहे. आजच्या तरुणांनी आपल्या आयुष्यात एक असा छंद, कला किंवा ध्यानधारणा जोपासली पाहिजे जी त्यांना आतून शांत करेल. जेव्हा मनावर ताण येतो किंवा विचारांची दिशा चुकते तेव्हा अशी एखादी सकारात्मक सवय आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणते आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचताना अनेकदा प्रचंड मानसिक थकवा येतो. अशा वेळी सतत स्पर्धेत राहण्यापेक्षा स्वतःला वेळ देणे, निसर्गाच्या सान्निध्यात जाणे, आपल्या कुटुंबासोबत आणि खऱ्या मित्रांसोबत निखळ वेळ घालवणे हाच खरा विसावा असतो. जीवनाची खरी विश्रांती ही दिखावेबाजपणात नाही तर साध्या, सरळ आणि उच्च विचारसरणीने जगण्यात आहे. संतांनी सांगितलेली हीच ती खूण आहे जी प्रत्येक तरुणाने आपल्या आयुष्यात अंगीकारली पाहिजे. धन्यवाद. तर श्रोते हो, संत सेना महाराजांनी या अभंगातून आपल्याला खऱ्या आणि शाश्वत सुखाचा पत्ता दिला आहे. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आपणही या अद्वितीय सुखाचा अनुभव घेऊया आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करूया. वादळात दिवा जसा जळत राहतो तसे संतांचे विचार आपल्याला संकटात सावरत राहतात. भावार्थ संतवाणी हे तुमच्या आणि आमच्या श्रद्धेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली हजेरी लावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.